शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982 ची नर्सरी आहे. महाराष्ट्रात आपल्या 500 बागा नारळाच्या लागलेल्या आहेत. क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रिड बुटकी लोटनची जात म्हणतो आपण. मलेशियन ग्रीन डॉर्फ हे जे रोप आहे हे 2 वर्षाचं रोप आहे. कारण ह्या वर्षी 12 मेला पाऊस झाल्यामुळं आपल्याला रीबॅगिंग करायला जमलेलं नाही. त्यासाठी शेतकरी बंधूंना मलेशियन डॉर्फ 2 वर्षाचं रोप लोडिंग करत आहोत. शेतकरी बंधूंचं नाव आहे श्री अर्जुन महादू माळी, मुक्काम दोदवाड, पोस्ट विंचूर, तालुका जिल्हा धुळे. अच्छा, मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात आहे, हायब्रिड संकरित जात आहे. 2 वर्षाचं रोप आहे. रोप लावल्यापासून 2.5 वर्षात फळधारणा चालू होत्या. 1982 ची नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी. त्याचबरोबर लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी. आता जे लोडिंग करायला लावलं आहे आपण हे श्री अर्जुन महादू माळी सरांचा मोटर रिवायडिंग व्यवसाय आहे. तोंदवाडमध्ये, पोस्ट विंचूरमध्ये पाण्यातील मोटरीचं काम, दुरुस्तीचं काम करतात. एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे हे शेतकरी बंधू आहेत आपले. जनसंपर्क मोठा आहे. त्याचबरोबर भागात मिस्त्री या नावानं प्रसिद्ध आहेत. कारण तिने त्या भागामध्ये मोटर रिवायडिंगचं काम करत असतात. तर अशी ही आदर्श व्यक्तिमत्व असलेली सामान्य शेतकरी आहेत, पण जनसंपर्क चांगला असणारे असे आपले श्री अर्जुन महादू माळी हे शेतकरी आहेत. आता या शेतकरी बंधूंनी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ 2.5 वर्षाची रोपं आहेत. लावल्यापासून अगदी आपल्याला 2.5 वर्षातच उत्पादन चालू होणार. 2 वर्षाची रोपं आहेत. 12 किलोची बॅग आहे. आणि ह्या वर्षी जसं तुम्हाला सांगितलं की पाऊस काळ झाल्यामुळं 12 मेला पाऊस काळ झाल्यामुळं रोपं आपल्याला रीबॅगिंग करायला जमली नाहीत. त्यासाठी शेतकरी बंधूंना ही रोपं मोठी देत आहोत आपण. अगदी रोपांना पेरं सुटलेले आहेत आणि स्वतः बनवलेले आहेत. महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी, रोपांना पेरं सुटलेले आहेत. बघू शकतोय 12 मेला पाऊस झाल्यामुळे आपल्याला रीबॅगिंग करता आलेलं नाही. तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रोपं 2 वर्षाची आहेत. आणि आता ह्यातून शिल्लक राहिली ज्या पिशव्या फाटत गेलेल्या आहेत त्या आम्ही दसऱ्यानंतर म्हणजे आता ह्या सेक्शनमध्ये रीबॅगिंग करणार आहोत. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीची माहिती घेणार आहोत. शारपड, खाडपड, दलदलयुक्त जमिनीत येणारं पीक म्हणजे नारळ शेती. आता नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला बंधाऱ्याला बांधायला लावलं तर 15 फुटावरती लागवड करू शकतो. बगीचा करायचा असेल तर पूर्व पश्चिम लागवड करायची, 15 बाय 15 वरती लागवड करायची. एकरामध्ये 200 रोप लावल्यापासून आपल्याला 2.5 वर्षात उत्पादन चालू होतं. ज्या शेतकरी बंधूंना नारळाची लागवड आपली बघायची आहे तिने चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेती जर म्हणलं तर ही जमिनीपासून लागणारी फळाची जात आहे. आणि आपल्याला क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रिड आपण जे म्हणतो ही रोपं असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना रोपं दिल्यापासून अगदी 2.5 वर्षात उत्पादन चालू होणार. 3 वर्षात 350 ते 450 नारळ येणार. तर अशा प्रकारची ही थप्पी लावली जाते. ती पण आपण बघतोय. जी रोपं लहान वाढतात ती बाजूला काढलेली आहेत. सकाळी माळी सरांचं ज्यावेळी फोन आला की रोपं आज गाडी भरा, लगेच रोपं सिलेक्शन करून बांधून ठेवलेले आहेत. कारण रोपाची उंची जास्त आहे. आता हेच रोप आम्ही 60 किलोमध्ये टाकलं तर तिची किंमत 1200 रुपये होणार. लावल्यानंतर अगदी 1.5 वर्षात उत्पादन चालू होणार. तर आता शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यामुळे आपण त्यांना ही रोपं देत आहोत. अशा प्रकारची ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही जी जात आपण आता लोडिंग करत आहोत श्री अर्जुन महादू माळी यांची. आणि 350 ते 450 फळे येणारी ही बुटकी जात आहे. तर शेतकरी बंधूंना बुकिंग नंतर घरपोच येणार. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार. खात्रीशीर रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ 350 ते 450 नारळ येणार. 500 बागा महाराष्ट्रात लागलेल्या ज्या शेतकरी बंधूंना नारळ शेती पाहिजे आहे तिने दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि आपल्याला ज्या भागात आपण बागा दिलेल्या आहेत त्यामध्ये जालना, परतूरमध्ये बाणाची वाडी असेल. त्याचबरोबर रोहिलागडमध्ये सतीश होलगे पाटील असतील. महेंद्र ठाकरे कळवणचे बिझनेसमॅन व्यक्ती असेल. त्याचबरोबर RD पाटील सरवडे. सोलापूरमध्ये अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळे असतील. मोहोळमध्ये कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळे असतील. त्याचबरोबर मोहोळमध्ये वाघमोडे रिटायर पोलीस असतील. त्याचबरोबर निमजमध्ये धनाजी पाटील, वाईमध्ये सुकुंडे काका, धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील,
त्याचबरोबर परिवजनातमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील, कनेरवाडीमध्ये लागवड आहे. तर ज्या शेतकरी बंधूंना नारळ शेती पाहिजे आहे तिने परभणीमध्ये अगदी अर्जुन केंद्रे म्हणून आहेत, देवनांद्रा गाव आहे. त्याचबरोबर पिंपरी देशमुखमध्ये जे आपले शेतकरी एक्सायमध्ये अधिकारी आहेत त्यांची पण बाग बघता येईल. त्याचबरोबर मंगळवेढ्यामध्ये सलगरमध्ये श्री API बनसोडे साहेबांची पण आपल्याला लागवड बघता येईल. अशी महाराष्ट्रात आपल्या 500 बागा लागलेल्या आहेत. ज्या शेतकरी बंधूंना नारळ शेती करायची आहे तिने दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी 1982ची नर्सरी आहे. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलेलं आहे. बघू शकतो आपण श्री अर्जुन महादू माळी यांचं लोडिंग, दोंदवाड, पोस्ट विंचूर, तालुका, जिल्हा धुळेसाठी. बुकिंगनंतर रोपं घरपोच, लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.